कौन है समझ में नहीं आ रहा, नहीं क्या होना 10-15 मिनट से इधर आ रहा उधर जा रहा, क्या है क्या इसका। ए भैया हो हाँ हाँ चाचा जी नमस्ते नमस्ते। अरे वो चाचा वाचा छोड़ तू, लेकिन क्या ढूंढ क्या रहा तू। हाँ इधर देख रहा ऊपर देख रहा, हाँ क्या देता बा गच्चू, हाँ क्या है। अरे बाबा तुमको काय को गच्चू दे रहा मैं, मेरे को गच्चू बैठा यहाँ पे। हाँ फिर क्या, तो 2 लाख की टिपरी बैठी ना बाबा परसों के दिन, 2-3 दिन पहले। फिर क्या, तो इसलिए तो मैं ढूंढने आ गया था। यहाँ पे झोड़पा बैठा ना मेरे को। मैंने बोला यहाँ पे दुकान के आगे कुछ कैमरे वैमरे है क्या देखना। है क्या कुछ कैमरे वैमरे लगाए हुए है क्या, कुछ छुपे हुए ऐसे वैसे। अरे बाप रे, तुम है क्या वो उस दिन के। हाँ हाँ वो तुम कल्ला कर रहे थे, वो क्या चिल्ला रहे थे पैसे गए पैसे गए। हाँ बराबर है बराबर, उस दिन की घटना है। हाँ हाँ वो है क्या तुम। अरे काय के क्या मेरे काय का काय रह जा, कुछ नहीं ना अपने यहाँ भंगार, क्या कौन लेके जा रहा भंगार। कुछ नहीं अपने पास, क्या मेरे नहीं कुछ नहीं कुछ नहीं। रजा क्या मेरे होने को होना था ना, किसने ये मेरी थैली उड़ाई क्या मालूम। ये बाजू के दुकानदार वाले को बोला, उसकी उसमें भी क्या मेरे नहीं है, तुम्हारी इसमें भी नहीं है, इसलिए वो बच गया। नहीं तो मेरे हाथ में आया होता ना वो, बस बस पूरा ऐसा लंबाई करता था मैं। लेकिन बहुत मुसीबत आ गई मेरी, 2 लाख का फटका दिया उधर, मेरे सोयरे धायरे सब परेशान हो गए। उनको मिलने जा रहा मैं, बहुत खतरनाक काम हो गया, क्या कठिन हो गया। वो तो ठीक है, लेकिन कैसे अपने पास इतना कैसा छोटा सा बिझनेस अपना, का कॅमेरा कहाँ लगाते आपण, ऐसा है अपना काम। यानं तर नसन उडवलेलं का जे नाही का, काहीच सांगता येत नाही ना, जमाना मोठा खराब झाला आता। मला वाटतं इथं 1-2 दिवस काम करून पाहून, खोल फिटिंग करून पाहू जराशी विचारपूस करून। नहीं चाचा जी, कोई काम होगा तो बता ना जरा सा अपने को। हाँ वो बहुत मुसीबत में आ गया मैं। घर का नहीं रहा ना घाट का, इसलिए बोल रहा था कोई काम होगा तो बता देना जरा सा, भंगार वंगार का कोई भी जमता अपने को। हाँ वैसे बिगड़े हुए लॉक खोलता अपन, चाबी मास्टर है अपन। हाँ डुप्लीकेट चाबिया वाबिया बनाता मैं। अच्छा अच्छा अच्छा, काम का आदमी नहीं क्या होना, चाबिया वाबिया बनाता बोलती। नहीं अभी तो नहीं हमारे पास कोई काम ऐसा। लगा तो मैं फ़ोन करूंगा तुमको, तुम्हारा नंबर मेरे को दे देना। कभी किसको काम पड़ा तो। वो तो है, लेकिन कैसा कुछ ऐसा डेली काम है क्या आपके पास। नहीं भैया वैसा कुछ ज़्यादा बड़ा बिजनेस नहीं ना अपना, हाँ, अकेले संभालता मैं। वो भंगार लेने का काम है मेरा बस। देखना मैं बोल दूंगा एक आध दिन काम रहा तो, तुम्हारा नंबर मेरे पास दे दो, किसी को काम पड़ा लॉक खोलने का ये वो तो, हाँ, दे दो नंबर मेरे को। तो दे चांगला माणूस वाटून राहिला नाही का, हो मला नाही वाटत हे असं म्हणून। बरं ठीक आहे मग नंबर दे देता मैं तुमको। कभी काम गिरा तो फ़ोन कर देने का। ठीक है फिर जाता मैं, अब मेरे रिश्तेदार को मिलता, बहुत नाराज है वो। आता फिर मेरा नंबर लिख लो अभी। अच्छा ठीक है। वैसे तुम तिजोरिया उजोरिया ऐसे बड़े बड़े लॉक भी खोलते क्या, यानी टेक्निक है आपके पास नहीं। अरे चाचा ऐसी तिजोरी नहीं बनी जो मामा नहीं खोल सकता, समझा क्या। कोई भी हो, किसका भी अड़ा हुआ हो तो मेरे पास भेज देने का। मेरा नंबर लिख लो अभी है, ठीक है लिख लो। तुम्ही आलेच वाटते बाबा, तुम्हाला म्हणलं ना मी येत नका जाऊ माघारी, माया तुमचा काही समज राहिला नाही आता। तुमचे बा म्हणलं 4 लाख रुपयाची मला भोंड आलेली आहे। 2 लाख रुपये सोनं गहाण ठेवलं, ते तुम्हाला दिलं, तुम्ही तिकडे थैली लांबवले सांगून राहिले राजा, तुमची थैली कोण लांबवते का। दुसरी गोष्ट म्हणलं मा आईला फोन करून त्या घर मालकाचे पैसे नेऊन दिले मी। सगळं निपटा नापट केला। आता आता तुम्ही माझ्या डोकं खाऊ नका रे बा। आता येतही नका जाऊन, मला फोनही नका लावत जाऊ। सांगा आता हे आलंच का अजून पिवळ्या केसावाला। अरे ओ भाऊ, भाडे करू बोला काय म्हणता तुम्ही. हे लय रडणावलं रे आता. काय म्हणता तुमचं म्हणणं, काय म्हणलं. काय म्हणणं म्हणजे का म्हणलं स्वतःच्या साळवायला का दणका दिला तो 2 लाख रुपयाचा, का 4चा दिला वाटे नाही हो म्हणलं, चिमटा 4 लाख बसला वाटे फटका। बसू द्या ना बा, तुमचे पैसे दिले ना म्या, मग आता तुम्ही काय बोलता म्हणता म्हणता ती झाला ना विषय। आता तुम्ही चालले जा, तुम्ही आमच्यात पडू नका, आमचा आम्ही पाहून घेऊ काय तर। नाही नाही विषय तुमचा नाही हो चिमणराव, तुम्हाला आज फटका बसला, उद्या आम्हाला जर बसला तर तुमचा जरी साळभाऊ असला तर यायला समजावून सांगा या कॉलनीत यायचं नाही म्हणा डबल। हो नाही तर मी बळभोले सांगून देईन, याची खोली खाली करून घ्या बा। नाही तर मग कसं तुमच्या आम्हाला धोके। बाबा लयच कोण नाही टाकलं, हा शिल्लकच बोलून राहिलं. अरे भाऊ म्हणलं तुमचं काय चोरलं, काय झालं ना तुमचं, निपटलं ना भाऊ प्रकरण आता. हा जाण तुम्ही. मी काय जाऊ, माझं घर आहे दार आहे, इथं कॉलनीत राहणार आहो मी। किती वर्षाचा, तू कुठचा काय म्हणलं चिमणराव सांगून द्या म्हणलं, इथे येत नका जाऊ म्हणा काय, नाही तर मी रितसर कंप्लेंट करून टाकीन।
हो ना, करतो मी, काय करायचं ते सांगतो मी, जाईल समजून. जा तुम्ही साहेब, जा 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 तुम्ही जा. तेच म्हणलं, मग माणसं सांगत नाही येते हो, मी बाळभाऊच्या कानावर टाकणार अशी माणसं चालणार नाही आपल्या कॉलनीत. सांगू राहिलो हो, बस फालतू झोडपात बसा लागत. अशी परिस्थिती आहे म्हणलं, तुमच्या ज्यानं माया जगणं कठीण झालं आता. हाय काय करा काय नाही, पहा लोकांचे काय बोलतात लोक. म्हणून म्हणतो बा, मेहरबानी करा मावर, इथं येते नका जाऊ. जे झालं ते झालं आता. हो, जाऊ द्या, तिथपर्यंत विषय स्टॉप मारा आता. काय तुम्ही ऐकूनच नाही राहिलं ना. खरं सांगतो ना, मै थैली उडवली, उभे उभे उडवली एका जणानं. हो, मले म्हणे बा, ते का एक जण भेटला रस्त्यात, ते म्हणे बा मला ते कट्ट उचलून द्या. मी उचलून देपर्यंत मागच्या मागं लांबवली ना पुढच्यानं, म्हणून राहिलो मी. बहाणे करू नका तुम्ही, कोणी ऐकतही नाही तुमचं, कोणाला खरं वाटतही नाही. हा, जाऊ द्या, ते झालं असेल काय, जे झालं ते तुमचं तुम्हाला माहित. जाऊ द्या, विषय बंद. हा, या तुम्ही आता, माया डोकं खाऊ नका आता, जा तुम्ही. काय तुम्ही ऐकतच नाही. अरे मी हे पास चांगल्या मार्गानंच कमावतो ना आता. हे पास झालं ते तुमचे पैसे फेडून देतो मी. हो, काही करून तुमचे पैसे 8-15 दिवस आणून देतो, कशीही करून, आणि चांगल्या कामाला लागतो मी आता. तुम्ही जे वाटन ते करा बा, माय काही म्हणणं नाही. पण आता मला, मी तुमचं साडू नाही, तुम्ही माया साडू नाही. हा, जा तुम्ही तुमचं काम करा. बरं ठीक आहे मग आता काय बोलायला तयार नाही, सांगितलं तर ऐकायला तयार नाही. पण हे बा, तुमचे पैसे देईल मी. हो, पैसे राहू देणार नाही, काही करेन तुमचे पैसे आणून देईल. ते जाऊ द्या, आता गेले ते गेले. हो, पुढचं आता मायाला कसं म्हणजे मागूही नका आणि देऊही नका. जा तुम्ही जा. झालं म्हणलं ताई, गेला आपलं सोनं, आता काही सुटणे नाही म्हणलं, अपेक्षा नका ठेवू. आताच ते आला होता माझ्या बहिणीच्या घरचा बा, सगळं समजलं मला काय यायचं प्रकरण. 4 लाख रुपयाला फटका बसला मला यायले. आपलं सोनं गहाण ठेवून 2 लाख रुपये घेतले आणि ते मामा लुटेने सगळे हारून टाकले. चोरी गेले असे सांगून राहिले. पण यायले माझ्या घरच्या बाळाला काही भरोसा आला नाही, तर त्याच्या आईले फोन करून 2 लाख बोलावले आणि त्या घर मालकाची नेऊन दिले. तर आता तुम्ही सांगा, हे 2 लाख रुपये सोडतील काय नाही? बापरे, यायला तर मला काहीच सांगत नाही हो. हे तर म्हणे भेटतेच म्हणे 8 दिवसाचे पैसे. आता पाहा तुम्ही काय करायचं ते. हो, पण तुम्हाला सांगतो आता कठीण आहे. नाही, असं कसं, मी त्याला घेऊन येतो घरी तुमच्या. तिथं बोलू काय बोल असते. माहित पडलं समजा नाही का. बरं जाऊ द्या आता बा, तुम्हाला आता सगळं माहित झालं का नाही. मग असं म्हणा बा, गलती केली आयुष्यात, डबल कोणाला मदत करणार नाही. असं वाटलं नाही ना की बाबा आपले जे साडभाऊ यायचे आहे असं करण म्हणून. आता शेवटी आम्ही जर झालं पुढे आमच्या भविष्यात नाही तर सोडून आणू, नाही तर पसलं तर पसलं. 1-1 लाख रुपये समजा फिटले असं समजून घ्या. काय करा, पण जाऊ द्या बा, असं डबल म्हणलं कोणत्या पडत नका जाऊ तुम्ही आता. फालतू आता हे गेलं ते गेलं, जाऊ द्या. पण आता काही म्हणत नाही. पण आता डबल त्याला इथं जास्त असं येऊ नका देत जाऊ. नाही सांगितलं ना, कडक सांगितलं म्हणलं बा, आजपासून तुमचा आमचा संबंध काही नाही. हो, पाणी नाही पडलं, मी दिलं लवकर रवाना करून. जाऊ द्या आता. हो, चाल म्हणलं, झालं का होती तयार झाली का? चाल मग आता. येतो म्हणलं बळ हो मी आता. हो, कसं रविवारी एक दिवस म्हणलं चला सासरवाडीला जाऊ. इले काही गमून नाही राहिलं म्हणे, जाऊ म्हणे. चला मग, काही हरकत नाही. चला म्हणलं आपण आता घराकडे. हो, चला. म्हणजे आत्ता डोळे उघडले तुमचे नाही का. तुम्हाला तेच सांगू ना मी, त्याच्या जास्त नादी येऊ नका. ते लुटेरे होय. जवळच्याला नाही सोडत ना, सोयऱ्याला नाही सोडत. बसला ना फटका चांगला, आता समजलं ना, उघडले ना डोळे. देवळातले देव दिसले आता तुम्हाला, आता म्हणून इथं आले तुम्ही. ते कसं चुकत झाली. मग आता पहिल्यापासून असं वाटे बा, चांगला माणूस आहे, पण ते शेवटी रंग दाखवला त्याचा. जाऊ द्या आता, काय विषय सोडून द्या ते आता. काही त्याच्या विषयी बोलायला पुरत नाही. असं कसं, ते आता मग पोरीला सांगा लागत नाही याचं कारण आम्ही काय करून राहिला म्हणून. म्हणजे तिच्याही कानावर गेली पाहिजे की नाही गोष्ट, तिला माहीत आहे नाही आहे. जाऊ द्या ना, कायले सांगता, जाऊ द्या, मिटून टाका. नाही तसं दबत नाही. ते मुजरे किती करे ते माहीत नाही तुम्हाला. ते इथं आता राहायला आलता ना, तर म्हणलं लय पिऊन खाल्लं आम्हाला त्यानं. काही काळजी करू नका तुम्ही, मी 2 लाख काढून देतो तुमच्या. आत्ता फोन लावतो तिले, मोठ्या पोरीले. त्यानं असे कारनामे केले आहे बा, असं झालेलं आहे. तिच्या कानात टाकून देतो. करा बाबा फोन. हो, मग काय आमचे का फुकायचे आहे का पैसे? हो, लावा फोन, लावा माझ्या मोठ्या बहिणीले, म्हणा असं केलेलं आहे, म्हणा पैसे द्या म्हणा आमचे. तेच म्हणलं, डबल आता एक मी काढून देतो तुमचे पैसे. डबल म्हणलं त्याच्या संग संबंध ठेवायचा नाही अजिबात, समजलं. मी तर पायरी तर चढू देत नाही त्याला आता डबल. हो ना, बिलकुल. आता उभंच नाही करत नाही मी ते. आता आज लोक झालं ते झालं, मग गलती झाली. ठीक आहे मग. मी फोन लावते यायले, सांगतो काय आहे तर ते. हो, घरी गेला असेल ना ते. का कुठं होता ते, कुठं गेलं तर तुमच्या घरून? आम्ही कुठं गेला आणि काय गेला तर मग लोक परवाना जाऊ दे तिकडे. पहा आपण फोन लावून पहा, असं घरी तर समजते. पहा. बापरे, मामा काही आले हो? काय रे मामा, काही आम्हाला सांगत जा काही. एकटे दडपून राहिले बा, झोको बँकेत भरून राहिला, ठेवलं गेलं. आम्ही बसलो इकडे. कोंबड्या पाहिजे काय काय 2 लाखाचा फटका दिला म्हणते, नाही चिमण राहिला तुम्ही. अरे बाबा, इथपर्यंत आले वाटते वाढतात. गुपचूप होतं ना आता लोक. काय कोण म्हणून राहिलं मी 2 लाख रुपये घेतले म्हणून त्याची. अरे ते याचे दिले ना, ते घर मालकाचे, ते मी सुटून आलो. ते आपल्याला तुला सांगत नव्हतं का मी? मला लोक सांगू ना, आम्ही हे बा, तुम्ही मामा आहेत, आम्ही भाच्याव ना. मग तुम्ही एक थैली दिली म्हणते तुम्हाला 2 लाखाची. तुम्ही ते पोहोचलीच नाही ना तिकडे. तिकडे गडप केली म्हणते मधात, आणि त्याने डबल पैसे आणून दिले त्या घर मालकाचे. समजलं ना आम्हाला सगळं. फोन आलता तुमच्या सासरे बाजा.
सांगा म्हणजे काय, म्हणजे मा सासऱ्यापर्यंत गेली का वार्ता? त्याचा फोन आलता नाही मामीले. असं असं म्हणजे सांगा आता, नाही का दिलं चेतून घरात नाही आता? अरे नाही ना, असं काहीच नाही ना. उभे उभे उडून राहायच्या मैथिली. काय सांगा, मी गपलतीत होतो. एकाले मी ते कट्ट उचलून दिलं, मागच्या मग त्याला कसं थैली कोण घेऊन गेलं पताच नाही लागला मला. काही नाही बा, तुम्ही तुमच्या पोरासाठी जमा करून राहिले 100%. मला तर वाटतेच बा. भुऱ्या 12वी झाली की इकडे येणार आहे 100%. त्याचा कार्यक्रम तुम्ही बसून घेऊन राहिले आता बसून. आम्ही बसलो इकडे का जे, हा बेचोरे अंडे बेचोरे. नाही ना बा, मलेच गच्चू बसला ना. हे पहा, मी जितका चांगला वागून राहिलो तेव्हापासून मला लयच गच्चू बसून राहिले. हो ना, हे आता चिमणरावच्या घरी गेलो तो समजून सांगायला ऐकायला तयार नाही, याचही नाही म्हणते घरी. हो, असे संबंधही खराब होऊन राहिले, काय करा. अरे बापरे, असं झालं नाही म्हणजे तुम्ही नाही उडवली, आम्हाला वाटलं तुम्हीच उडवली का कशी. पण मग हे आता चिमणरावचाच फोन आलता म्हणलं. मग हो ते तिथं गेलेला आहे, तिथून त्याने फोन लावला. पाबा मामी काय तुमची वाटच पाहून राहिली, काय बोलास ते बोला म्हणलं, जा तुम्ही अंदर. पाहतो बुवा आता, हे कसं आहे, खऱ्याला जमानाच नाही राहायचे. ते टकला आहे का नाही, त्या टकल्यानं सारा सत्यानाश केला. हो ना, त्याच्या घरी नसतं गेलो ना मी, हो काहीच नसतं झालंय. हो, जाऊ दे आता, पाहतो काय होते तर आलोच पी. हो चला, तुम्ही चला. द्या बाबा, तुम्ही हे पा त्याचे 2 लाख देऊन द्या. हा मजा गिजा केली का तुम्ही काही? हा विनाकारण हे पा रस्त्यावर आले ते, आता माझ्या बाबाची इथं ते आलेले आहे, तिथून त्याने फोन लावला. मजा केली असेल तर पैसे देऊन द्या म्हणे. हा म्हणून म्हणलं कुठं आहे ते देऊन द्या द्यायचे. नाही ना, मी काय लय मजा करणार हो मासाळवाची. हा, मी त्याला आज सकाळी भेटायला गेलतो, 2 दिवस झाले झोप नाही मले. हा, म्हणलं बा असं असं झालं, ऐकायला तयार नाही ते. हा, उभे उभे चॅट दिली नाही एका जणानं मले. मी असं मदत करायला गेलो आणि मलाच फटका बसला 2 लाखाली. हो ना, पैसे घेऊन चाललो होतो ना त्याच्या घरी. बरं जाऊ द्या, तरी ते म्हणते बा कमीत कमी 2 तरी द्या. हा हो जाऊ द्या, ते सोनं त्याने गहाण ठेवलेलं डुबू देऊ म्हणे आपण. पण कमीत कमी हो 2 लाख रुपये आपल्याला आता कसे बी जमा करून द्यायला द्या लागते. ना 2 नाही 4ही देतो मी, फक्त मला ती थैली चोरणारा सापडला पाहिजे ना. मला त्याचा शोध घेऊ द्या तुम्ही. हो, मी पैसे आणतो दे. जाऊ द्या, आता एक खेप गेले गेले, आता काही सापडलं नाही ते. त्यापेक्षा आपण आता आमच्याजवळ काही जमा आहे तर पैसे, आणि काही तुम्ही आता एखादा कामधंदा शोधा आणि आपल्या चांगल्या मार्गाला लागून द्या. जाऊ द्या तिकडे, आता आपण असे जोडदार करून द्यायला 1-2 महिन्यात देऊन देऊ. तसं म्हणतो मग, नाही का, पण काम भेटलं पाहिजे का. आता काय कोणतं काम पाहावं, तर धंदा करा तर पैसाही नाही आपल्या जास्त आता. आता पहा ना, आता तुमच्या हिशोबानं कुठे धाब्यावर पहा, कुठेही पहा, तुम्हाला तर सगळंच जमते. हा कसंही करून आपल्याला यायची एक फेडून देणार हे पैसे, आणि झालं मग आपण मोकळे आहो. हा आम्ही अंड्याचं पाहतो इकडलं कोंबड्याचं, तुम्ही फक्त एखादं कामधंदा पहा. बरं, तसं म्हणतो मग, नाही का. बरं, पाहतो मी, जेवण करून जातो. हो, काही ना काही कुठं काम भेटलं तर पाहतो मग. अरे बापरे, हे कसा काय इकडे भटकला रे बाबा? इकडे काय लागला आता हे? काही पाहायला लागेल बाबा, जरा समावूनच राहा लागते याच्यापासून बी. पाहिला काय म्हणते तर. अरे भाऊ आहे का कोणी म्हणलं? कोण आहे इथं? हा, मालक कोण आहे म्हणलं? भाऊ भाऊ. काय आहे म्हणा त्याला कसं पास लागेल जरासं, बरोबर विचारपूस करावं लागेल. हा बसा बसा. काय सांगा तुमचं तर. सांगा काय तुमचा विषय काय, लवकर सांगा, कारण मला कसा वेळ नाही बरं. आमच्या मॅडम येण्याच्या फिक्रीत आहेत. हा लवकर सांगा काय. हो ना सांगतो मी. हो, तुम्ही आपलं शिवलालजी टोळकोटेच आहे नाही की, रामपूरचे? विचार नका करू तुम्ही, मी मालक असो काय तिकडे मॅनेजर असो, तुमचं काम काय ते सांगा मला. जास्त बोलायला वेळ नाही माझं. बापाला का, हे तर पुरं हवेतच आहे वाटते बाबा, नाही का. हो, याची जमिनीवर पाय नाही का आता. नाही नाही, तसं नाही म्हणलं साहेब. हो, मालकही असन म्हणा, पण मी काय म्हणतो, आपल्याला काही कामधंदा भेटन का भाऊ इथं? हो, जरा कसं परिस्थितीला गंभीर झाली आपली. हो, कसं आहे आता म्हणलं बा, कसं बी हा, हो 10-15 हजार रुपये महिन्यानं समजा. अरे बाबा रे, पुरं रस्त्यावर आला वाटते बाई बी आता नाही. अरे काय राजा लुटे रे भाऊ. ओळखतो रे मी तुम्हाला. काहून आता बिझनेस सोडले का म्हणलं? काही कामधंदा आहे ते? हा हे काय लागले तुम्ही टोपली उचलायच्या मागं? हो ना, पण ती कसं धंदा आहे म्हणलं तर पैसा पाहिजे ना भाऊ. पैसा नाही आता, जरासं कसं घांगावलं काम आहे. हो, म्हणून म्हणलं असन काही एखादं तर पाहिजे जरासं, म्हणजे असन काम तुमच्या हिशोबानं समजा. बाबा का पागल झाला का तू? एका जागी 2-2 विलन असते का? आणतं मला गोत्यात. नाही नाही नाही, ते कसं आहे, सध्या माणसाची कमी नाही आमच्याजवळ. सगळे अर्धे कामं तर मशिनरीज करून राहिल्या ना, आता माणसाची आवश्यकताच नाही जास्त. ते कामं नाही म्हणलं इथं. जा तुम्ही, आता येऊ शकता आता तुम्ही, कारण की मॅडम येण्याचा टाईम झाला आहे. इथं मी जास्त बोलता नाहीत कोणा सांग मला. जा तुम्ही, निघा इथून. असं म्हणता नाही का, पण तरी पाहिजे म्हणलं, काही असलं गिसलं तर सांग जा फोन करून. हा हो, म्हटलं तर येतो, काही अडचण आली तर. पाहा लागेल नाही का, आहे तसं कामाचाच माणूस म्हणा. पण कसं पाहा लागेल, नंबर लिहून ठेवा लागेल, अडचण आली तर. बरं ठीक आहे, तुमचा नंबर इथं लिहून ठेवा. हो, जर समजा असलं जागा एखादी रिकामी झाली तर मी तुम्हाला फोन करीन.
तर चालते ना, काही हरकत नाही. असलं तर सांग जा मग. ठीक आहे मग, चला येतो मग मी. बरं, पण तुम्ही फोनही नाही केला, सांगितलं नाही ना मला. आजच तर मला चिमणरावनं सांगितलं तर धक्का बसला की असं असं केलं म्हणे वयानं. 2 लाख रुपये चोट दिली म्हणे. मी म्हणलं नाही नाही, असा करूच शकत नाही माणूस. बरं, आजचीच गोष्ट व्हायला सामान लावून राहिलो तो घरी. आज ताईक झालो मी रामपूरले. बरं, आज इकडे आलो मी. संध्याकाळी तुला मी फोन लावणारच होतो. पण आता कसं आहे, तू आला बरोबर झालं. पुन्हा मी ते एका दिवसातनी 2 लाख नाही 4 लाख रुपये दिले असते मी. हो, पण काय आहे आता, मामी म्हणे बुवा अशा याच्यात काही पडू नका म्हणे, चोऱ्या मारायच्या याच्या. मागचे दिवस पुढे येईन म्हणे. हो, सगळं म्हणे हे होऊन जाईन. म्हणून मग आता घरचे दारचे पैसे करून काही कामधंदा करून त्याचे 2 एक महिन्यात पैसे फेडून टाकायचे आहे. हो, तर त्यासाठी कामं पाहिले म्या. कुठं जिनिंगमध्ये किराणा दुकान हे ते काही कुठं काम नाही भेटलं. मॅडम इथं जर भेटत असन तर तो लगग्यानं पाय आता काही ना काही. हो ना, मग कसं जर भेटलं तर आपलं आचारी गिचारी 500 रुपये रोज दिला तर बस झालं आपल्याला. धीरे धीरे निपटून टाकू याचं कर्ज. हे तर खरी गोष्ट आहे बरा. तुला जर वाटलं तर तू काही एका 10 मिनिटात ते हात सफा करू शकतं. हो, पण आता मी मालकाला विचारतो बा, त्याने जर हो म्हणलं तर फारच चांगलं. हो, नाही तर इलाज नाही मग. सांग ना काय अडचण, काय म्हणणं काय तुझं, सांग ना तू काय म्हणणं असेल ते सांग मला पटलं तर हो म्हणत नाही म्हणे बा. नाही, काही जरासं कसं अडचणीत आला माणूस. हो, तर ते म्हणते की काही कामधंदा जर असं धाब्यावर तर बुवा करतो म्हणते मी. म्हणून म्हणलं काही आहे का म्हणलं आपली, तर होईल का ॲडजस्टमेंट. बरं, यायला जर ठेवलं तर बस तालाच लागते 6 महिने द्यायला. नाही नाही तसं नाही म्हणा, आपण ठेवले असतं. पण आता तुला तर माहिती आहे सुद्धा मग कसं आहे, आपण 4 जण हेच भरपूर झाले. फालतू अजून काय, आता मजुरीला पुरलं पाहिजे ना आपल्याला. असं म्हणता नाही का. हो, पण आचार्य गिचारी चांगला होता लेखाचा, म्हणून म्हणलं हो ठेवून द्यायला होतं. तो 500 रुपयानं काही जास्त मागून नाही राहिले ते. 500 रुपये रोज दिला तरी चालते म्हणे, 15,000 रुपये ना. ते गोष्ट बरोबर आहे, पण आता मग कसं आपल्याला मासं शिल्लक होईल ना ते. म्हणून पुढे जर जागा जर वाटलं आपल्या उन्हाळ्यात नाही तर पाहू बा. आता सध्या तर काही जास्त हे नाही ना अजून. राहू दे, आलो पंग, काही हरकत नाही. बरोबर, ठीक आहे ना. हो, मी म्हटलं बा असलं काही काम तर मग विचारलं होतं. बरं आहे, यायची मग दिली व्यवस्था करून रामपूरले बरोबर. हो, दिली ना आता मस्त पद्धतशीर द्यायले. एक असं मस्त घर सापडलं. साधारण आहे म्हणा. आता तिथं त्यानं सामान सुमान हे ते लावला, झाला आता ओके. आज मागाडीवर आला ते, आता आजपासूनच आला ते. आता लक्ष गावून निघून तिकून आला. तसं हो का. तेच म्हणलं मी, जरासं कसं जरा नवीनच घोरात होतो. म्हणून काय माय जरा जास्त फोन नाही लावणं झाले. आत्ता येऊन भेटलो. आता सांगितलं माहिती येईल तर ते म्हणे पाहतो बा. आता तुम्ही म्हणता नाही काम तर राहिलं, काही हरकत नाही. बरं, चला येतो मग मी. हो सुदामा, येतो मग. काही हरकत नाही. चांगला राय म्हणला तर रामपूरले आणि पद्धतशीर चालली. आता काय करावं, आता लक्ष्मणरावले सांगता येत नाही याचं प्रकरण काय आहे तर नाही का. हो, जाऊ दे आता. हो ना लेखाचं, पण असं वाटलं मदत होईल पण ते झाली नाही आपल्याच्यानं. पाहिजे म्हणा. तरी म्हणलं मी बा, हो काही अडचण असली तर मला फोन करतो. असलं मी लक्षात ठेवतो एखादं काम कुठं भेटलं तर. हो, ये मग तू ये. अरे पूछो मत ना, मामा लूटे रे, पूरा पानी पानी हो गया था उस दिन. वो 2 लाख गए ना उसके, हमने उड़ाया ना. अरे मेरे किसने लिए रे, कौन है रे, क्या है रे. बहुत बाकी तुम्हारे वो मेवने ने बहुत अच्छा काम किया, बहुत एक्टिंग जबरदस्त. मुझे तो लगा था तुम फेल हो जाएंगे इसमें, लेकिन कैसा बाकी मान गए चाचा तुमको. मामा लुटेरों को तुमने घन चक्कर दी, यानी कैसे उसके गुरु हो गए तुम. इसलिए कैसा मेरे को तो तुम पर बहुत विश्वास आ गया अभी. लेकिन मैं क्या बोल रहा था, वो तो इधर आते हुए दिख रहा है. देखो बोला, वही वही है ना वो. बाप रे, इधर काय को यार भाई, लग गया क्या पता इसको. नमस्ते नमस्ते भैया. नमस्ते चाचा भतीजा. नमस्ते नमस्ते. क्या बात है, क्या काम क्या है. क्या बोलूं चाचा जी, तुम्हारा कैसा है, भाई भाई को ही मदद करेंगे ना. पूरा रास्ते पे आ गया राजा मैं. मेरे 2 लाख रुपए किसने तो भी लूटे. घर का ना रहा ना घाट का. वो क्या करूँ समझ में नहीं आ रहा. वो काम धंधा ढूंढ रहा, वो तो कोई दे नहीं रहा. इसलिए मैंने बोला कुछ काम होगा मुर्गी की से तुम्हारे इसमें. तो देखो बा कुछ ना कुछ. अरे रे रे, क्या हो गया राजा. तेरा नाम क्या, लूटे रे. लोग तेरे को लूट रहे. क्या तेरा माहौल था पहले, क्या बन गया तू. अरे ऐसा कैसा होगा ये. हो ना, वो पहले की बात थी, अभी अपने को नहीं जम रहा ये. हो, जान दो अब कैसा अपना काम करना और कैसा भी पेट भरना है अपने को. देते क्या फिर काम कुछ ना कुछ अपने को. इसको रखने को पूरेगा क्या नहीं पूरेगा नहीं क्या, चाचा को पूछना पड़ेगा बाद में नहीं क्या. ऐसा है, अभी तो नहीं है काम, लेकिन बता देंगे तुमको कल. वो काम है नहीं है तो. कैसा हमको भी बहुत दया आ रही तुम पर. ठीक है, मैं फ़ोन का इंतज़ार करना शाम को. कि या तो समझो हमको लगा तो हम फ़ोन कर देंगे. ठीक है, आ जाओ अभी. अरे बाप
बाबा लक्षच नाही रे त्या बुलेटवर. गाडीला थैली तर माय आपली दिसून राहिली मले. सापडले रे, सापडले हेच आहेत 3 जण नाही का? बरं थांबा तुम्ही आता. बस आता पहा तुमचं काम आता. बरं येतो म्हणलं साहेब, मग करजा मग फोन काही असलं काम फामता. लय रस्त्यावर आलो भाऊ मी आता. येतो मग. गया क्या वो? हाँ ठीक है तो नहीं चाचा मैं क्या बोल रहा हाँ, पुड़ता क्या अपने को इसको रखने को पुरेगा? अरे बाबा बहुत अच्छा है हटेले साहब, रख दो इसको तुम और मुर्गी की देखभाल करना बोलना बराबर. हाँ कुछ भी लफड़ा हो गया फिर इस पर ढकेल देंगे. हाँ क्योंकि इसका नाम तो बिल्कुल ब्लैक लिस्ट में है अपने पुलिस स्टेशन में. हाँ बस कुछ टेंशन ही नहीं रहा अब. वैसा करना पड़ेगा नहीं क्या? हाँ बराबर इसको फिर रख देता फिर नहीं क्या? अभी तो नहीं फोन करता मैं, शाम को कर देता, नहीं तो इसको लगेगा अपने को जरूरत है क्या. बस वैसे ही करना पड़ेगा अपने को. हाँ अपने फायदे का आदमी है ये. हाँ कुछ भी काम कर सकता है ये. हाँ एक तो मास्टर माइंड है, चाबी मास्टर है और कौन सी भी काम में वो फेल नहीं जाता. हाँ इसलिए अपने को इसका बरोबर इस्तेमाल करना है. अच्छा ऐसा है नहीं क्या? अच्छा ठीक है ना फिर. हाँ शाम को फोन कर देता मैं, आ जा बोल तो काम पे. हाँ ठीक है ओके. हॅलो हाँ बोला म्हणलं मामा लुटरे बोलतो म्हणलं भाऊ. बोला कोण बोलता? हटेले साहब बोल रहा मैं. हाँ तो काम के वास्ते आए थे ना तुम? कैसा बहुत बुरा लगा तुम गए जाने के बाद. तो चाचा भतीजा ने सोचा कि जान दे, बोले रख दो बोले काम पे. तो हम बोलेंगे वैसा काम करना पड़ेगा भैया, समझे ना. नहीं तो कैसा तुम तुम्हारे लगाएंगे तो नहीं जमेगा. तो ठीक है आ जाओ तुम, कल से भी आए तो चलते. हाँ 500 रुपये रोज दे देंगे. मुर्गी की देखभाल करने का है, खाना वाना डालने का, इंजेक्शन ये वो हाँ सब करने का. बस झालं कामच झालं आता. याचीच तर वाट होती. हो ना काही करतो भाऊ, आता काय करता, आता मजबुरीच तशी आहे ना आपल्यावर. तुम्ही मन सांगते आता 500 रुपये समजा नाही का. बरोबर चालते हो. उद्यापासून येऊ का मग? आ जाओ ना, कल के दिन तुम्हारा सामान वामान सब भर के परसों आ जाओ परसों. ठीक है चलता कुछ वांदा नाही. बरोबर ठीक आहे. धन्यवाद साहेब धन्यवाद. भेटलं बुवा काम आता. हो ते नंबर घेतला होता मैं, सांगतो म्हणे. मग या म्हणे आता उद्या परवा या म्हणे. मग कुठं ते हॉटेल आहे जिथून कोंबड्या आणल्या ते माणूस का? हा चांगला आहे ते माणूस. कसं आहे सो आपल्याला काय करावं लागते, आपण आपलं कामाशी मतलब. हा पण काम दिलं आणि त्यानं आपल्याला जाऊ दे. हो आपल्याला काही करणं नाही लागत आता. हो जातो मी परवापासून समजा. उद्या दिवस कपडे लत्ती हे ती घेऊन. ठीक आहे भाचे वा तुम्ही पाहून घे जा म्हणलं आता इकडलं तुमचा. हा ठीक आहे मग ये म्हणलं आता. चहा गी कर जरा आता, आनंदाची बातमी भेटली. आण लवकर. बरोबर हो जाऊ द्या. कसं काम भेटलं. हो आलेच मी चहा घेऊन. काय राजा मामा काय हाल झाले हो? त्या हॉटेलच्या कामाला जाता का तुम्ही? हा त्याच्या नसते सांगितलं ना तरी कामाला गेलो असतो मी त्याच्या. आपले 2 लाख त्यानंच उडवेला आहे. थैली मला दिसलेली आहे. हो मी गेम करणारच होत त्याचा, पण बरं झालं योगायोग त्याचा फोन आला. हो आता अंदरे घुसून मारणार मी त्याला आता. हो सर्जिकल स्ट्राईकच होणार आहे तिथं. हो हॉटेल फार्म नेस्त नाभूत करणार आहो मी. ठीक आहे ओके. नाही ते त्याचं तर काम काढाच तुम्ही. म्हणजे मानमोड्या हो टकलं ते. हो त्याचंही काम काढतं म्हणलं. ते जरा जास्त त्यानं अगाऊपणा केला. हो ना ते मानमुळेच ना. हो त्याचंही काढतो ना मी. त्याला टूप देणारच हा म्हणा. थांब तू गडबड करू नको. पद्धतशीर शांततेनं घ्या लागते ती. हो करू आपण आता काय आहे तर. 2-3 एपिसोड होऊ देऊ आता हे बाकीचे. तोपर्यंत आपला विश्वास कसा हॉटेलच्या तिथं हस्तगत होऊन जाते. मग करतो कार्यक्रम यायचा. ठीक आहे ओके. तुम्ही फक्त इकडचं सांभाळ जा. काही अडी अडचणीला मला मदत कर जा. आहे ना भाची त्याच्यासाठी ना. तुम्ही काय काळजी करता? फक्त मामीला सांगू नका म्हणलं हे विषय. आपल्या तर सरव द्या. जा तुम्हाला शुभेच्छा. आता पुढे काय होते. चला आता पाहू पुढे काय होते तर. हो लय घाई काही करू नका म्हणलं. मी शांततेनं बरोबर घेतो. उद्या कसं आहे दुसरा विषय येईल. हो आता मला पहिले तिथं जाऊन मला थोडंसं स्थायिक व्हायला वेळ लागो ना. 2-4 दिवस. 2-4 दिवसानं भेटू आपण पुन्हा. ठीक आहे उद्या भेटू नवीन विषय घेऊन 5 वाजता. धन्यवाद.